नमस्कार रसिकांनो, आज जी गोष्ट मी आपणाला सांगणार आहे त्याचं नाव आहे मिनिमम चान्स। ही कथा घडली आमच्या कॉलेजच्या काळात, अगदी 20व्या शतकातली असली तरीही त्यातली मिनिमम चान्सची गंमत तुम्हाला आजही आवडेल। झालं असं की इसवी सन 1996 मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेल रूम नंबर 301 मुंबई। रूम पार्टनर मिहिर एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आला। अरे, आपल्या दोघांची निवड झाली आहे। मुंबई युनिव्हर्सिटीतर्फे कल्चरल एक्सचेंज प्रोग्रामच्या अंतर्गत जी 50 जण पुण्याला FTII किंवा फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जाणार आहेत, एक दिवसाची सहल, आदल्या रात्री तिकडेच राहायचं, दुसऱ्या दिवशी रात्री राहून परत इकडे मुंबईला। अर्थातच आम्ही अत्यंत खुश झालो। एकच त्यात अडचण होती की एटीकेटीचा एक पेपर होता, पण त्यासाठी कोणीही अशी संधी सोडतं का, ती सुद्धा एक दिवसासाठी। मी त्या पेपराची आधीच तयारी करायचा चंग बांधला आणि सांगितलं मिहिरला, होय येतोय म्हणून। पुढल्या आठवड्यात सोमवारी सकाळी 7 वाजता। युनिव्हर्सिटीची ट्रिप असल्यामुळे आणि ते सुद्धा सांस्कृतिक देवाणघेवाण असल्यामुळे बसमध्ये जी धमाल चालली होती ती काय विचारू नका। गाणी, नृत्य सगळे अगदी जोशात होते आणि आम्ही दुपारी केव्हा पोचलो ते आम्हालाच कळलं नाही। फिल्म्स इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर प्रथम तर आम्ही तिथली सगळे फेमस स्पॉट्स म्हणजे तिथलं कॅन्टीन, लायब्ररी, तिथलं थिएटर, अतिशय इंटरेस्टिंग शूटिंग फ्लोअर्स। एक अभिनेता तिथे स्वतःची प्रॅक्टिस करण्यात दंग होता। मैंने किया था पाप, न मेरे बाप ने न मेरे माँ ने, इस पाप की जिम्मेदारी सिर्फ मुझ पर है। 2 पानाचा परिच्छेद होता। आम्ही आमच्या परिणिताला हातभार लावला, थोडंसं प्रॉम्प्टिंग करून हे करून, आणि पण आम्हाला सगळ्यांनाच तो ॲक्टर इम्प्रेस करून गेला। हा बराच मोठा ॲक्टर होणार, त्याचं नाव होतं दिलीप भाई। आम्ही जेव्हा दिलीप भाईला बोलून दाखवलं की आम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप मोठे ॲक्टर व्हाल, त्याने मगाशी वापरलेला शब्द वापरला, मिनिमम चान्स। बॉलिवूडमध्ये ॲक्टर होणं एक वेळ शक्य आहे, पण तुमच्यापैकी काही जण ते मला स्टार म्हणू शकतायत किंवा म्हणू इच्छित आहेत, ते मात्र तितकंसं खरं नाही। तो एक फारच मिनिमम चान्स आहे। तोपर्यंत माझा असा समज होता की 12वी नंतर 4 वर्ष काढली की इंजिनियर, 3 वर्ष काढली की BSc किंवा फिल्म इन्स्टिट्यूटला 3 वर्षाचा कोर्स केला की ॲक्टर। हे कळायला अजून मला बराच वेळ होता की 3-4 वर्षात फक्त डिग्री किंवा डिप्लोमा मिळू शकतं। खरा इंजिनियर, अभिनेता काहीही व्हायचं असेल तर आयुष्यभराची तपश्चर्या करावी लागते। दुसऱ्या दिवशी पुन्हा फिल्म इन्स्टिट्यूटच्या परिसरात जाऊन तिथल्या संग्रहालयातला एक जुना चित्रपट पाहिला आणि आम्ही मुंबईला निघालो। त्यावेळी आजच्यासारखा पुणे मुंबई एक्सप्रेसवे नव्हता, त्यामुळे भरपूर वेळ लागायचा, खड्ड्यातला रस्ता, पाऊस। आम्ही एका हॉटेलमध्ये रात्र काढायचा निर्णय घेतला। झोप तर कोणालाच येत नव्हती। साहजिकच तिथे पत्त्यांचे डाव सुरू झाले आणि बघता बघता 3 पत्ती किंवा फ्लशचा डाव रंगला। आम्ही आमच्याकडून मी आणि मिहिरने थोडेफार जे पैसे होते त्याचा अंदाज घेतला आणि आम्ही पण खेळायला बसलो। आम्ही ठरवलं होतं की डाव चांगला नसेल पॅकअप म्हटलं की 8 आणे भरायचे आणि झालं। बरेचदा मी न खेळता पॅकअप करून मी पर्यायाने नियमाप्रमाणे फक्त त्यांचं मिनिमम जे काय 8 आणे 1 रुपया होतं ते मी भरून काढले आणि बघता बघता शेवटचे 2 डाव अशी घोषणा करण्यात आली। शेवटून दुसरा डाव होता 4 पत्त्याचा, अर्थात तोही आम्ही पॅकअप झालो। तिथे मिहिरही पॅकअप होऊन कुठेतरी निघून गेला। आता मात्र शेवटचा 2 पानाचा डाव सुरू झाला तेव्हा माझ्याकडे तब्बल 10 रुपये उरले होते। म्हटलं हा डाव खेळायचा। मी ऐकलं होतं, कुठलाही डाव संपेपर्यंत संपला असं म्हणायचं नसतं। पूर्वीच्या काळात किंवा गत आयुष्यात मी कधीही असला गेम खेळलो नव्हतो, पण आज खेळत होतो। आजच्या रात्री आणि इथे या पत्त्यांच्या डावात 2 पत्त्यांच्या जुगारात काय होणार आहे बघूया।
ब्लाइंडच्या 4-5 राऊंड संपल्या. आता मात्र पत्ते बघायची उर्मी मला अस्वस्थ करू लागली. हळूहळू पैसेही संपत आले होते. एकदा पत्ते बघितले की पुढे खेळायचं असेल तर डबल, म्हणजे 1 रुपया जर पॅकअपचा असेल तर 2 रुपये टाकून खेळायला सुरुवात करायची. मी पत्ते बघितले. वाह, 2 एक्के होते. एक लाल होता, एक काळा. कुठले एक्झॅक्टली ते आठवत नाही. एका मागोमाग एक राऊंड होत होते आणि काही जण पॅकअप करून खेळायच्या बाहेर जात होते. 7 राऊंड संपल्यानंतर आता फक्त 2 जण खेळात उरले होते. एक होतो मी आणि दुसरा होता, त्याचं नाव होतं शेट्टी. माझ्यासारखा पूर्णपणे नवखा वाटणारा खेळाडू इतक्या उत्साहाने स्टेक लावून खेळतोय म्हटल्यावर सगळ्यांना जरा आश्चर्यच वाटत होतं. शेट्टीचा ग्रुप मोठा होता. त्याला पाठिंबाही अगदी पैशाचा सुद्धा देणारे बरेच जण होते. आणखीन 1-2 राऊंड नंतर माझ्याकडे फक्त 1 रुपया उरला. मी विचार करत होतो मिहीरकडून काही पैसे उधार घेऊ आणि शो करून टाकू. पण मिहीर कुठेही दिसत नव्हता. माझा कावरा बावरा झालेला चेहरा रूममध्ये असलेल्या सगळ्यांनी बघितला असणार. पण ते काय म्हणतात ना, अनपेक्षित प्रसंगात नेहमीच अनपेक्षित लोक भेटतात, कधी कधी मदतही करतात. एक शेट्टीच माझ्या मदतीला येणार होती. ती समीरा शेट्टी नावाची मुलगी होती. ती आणि तिचे 2 वर्गमित्र बहुतेक आमच्या सायन्स कॉलेजमध्ये होते. त्यांनी मला तिथे बघितलं असावं, ते मला ओळखत असावेत, पण नक्की खात्री नव्हती. शब्दाने नसलं तरी माझी देहबोली बरंच काही सांगत असावी. मला एकच काळजी सतावत होती, जर माझ्या विरोधी पक्षाकडे सुद्धा 2 एक्के असतील तर जो पहिला शो मागेल तो हरला. म्हणजे मी शो मागणं हा वेडेपणा ठरणार होता. माझ्या हिताचं हेच होतं की डाव जितका लांबेल तितका लांबू दे, त्याला शो मागायला फोर्स करायला लावायचं. माझ्या एकूण देहबोलीकडे आणि आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहून बसमधली एक सहप्रवासी, म्हणजे मी आत्ता म्हटलं ती सरिता शेट्टी, माझ्या कानात येऊन कुजबुजली. पत्ते खरंच चांगले आहेत का? जर असतील तर काळजी करू नकोस. आमचा ग्रुप तुला पुरेशी रक्कम उधार म्हणून देईल. तिचा ग्रुप खरंच श्रीमंत असला पाहिजे. त्यांनी मला त्या काळात जवळजवळ 1000 रुपये व्हेंचर कॅपिटल म्हणून दिले. त्यांना मुद्दल आणि 10% व्याज अपेक्षित होतं. जर मान्य असेल तर खेळ. हवा तितका वेळ, पाहिजे तितका खेळ. तुझी इच्छा असेल तोपर्यंत खेळ आणि मनापासून खेळ. शब्द स्फूर्तिदायक होतेच, शिवाय पैशांची उबई आता आली होती. डाव जेव्हा 1000 रुपयापर्यंत पोचला तेव्हा मात्र रूममध्ये सर्वानुमते आता शो करावा किंवा द एंड करावा असा विचारप्रवाह सुरू झाला. मी शो मागणं अशक्य होतं. मात्र शेट्टीला आता थोडाफार संशय आला होता. ज्या अर्थी हा इतक्या शांतपणे किंवा चलबिचल न होता पण धैर्याने खेळतोय, त्या अर्थी ह्याच्याकडे पत्ते तरी कुठले असावेत याचा अंदाज सगळेजण बांधत होते असं मला नंतर कळलं. बहुतेक शेट्टीच्या लक्षात आलं की त्याची गाठ एका अत्यंत अनपेक्षित पण मजबूत खेळाडूशी आहे. शेवटी त्याने शो मागितला. त्याच्याकडे 2 नश्या होत्या आणि आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे 2 एक्के. अर्थातच मी जिंकलो होतो. अतिशय आनंद झाला मला, पण तसा तो फार उघडपणे दाखवता येत नव्हता. कारण मी पाहिलं होतं की जेव्हा जेव्हा मोठे हिरो क्लिंट ईस्टवूड, चार्ल्स ब्रॉन्सन काम यशस्वी झालं की ते अतिशय शांतपणे तिथून निघून जातात. पण कुठे निघून जातात हे मात्र मला माहीत नव्हतं. त्याप्रमाणे आतून मला जरी मनसोक्त नाचावं असं वाटत असलं तरी वरवर पाहतं मी अतिशय शांतपणे उठलो आणि त्या रूमच्या बाहेर पडून माझ्या रूममध्ये गेलो. माझ्या रूममधल्या पाकिटामध्ये ते पैसे व्यवस्थित ठेवले. त्यावेळेच्या माझ्या वयाला आणि प्रसंगाला हे बिलकुल साजेसं नव्हतं. पण मला वाटतं फिल्म इन्स्टिट्यूटला भेट दिल्यामुळे तो ॲक्टिंगचा किडा जो असतो ना, तो थोडाफार माझ्यातही शिरला होता. मला माहिती होतं माझे वडील जुगारात मिळालेल्या पैशाला लूट म्हणतात. त्यामुळे घरी ही घटना सांगण्यात तर काही अर्थच नव्हता. लूट असो किंवा काही असो, मी माझ्या धाडसाने मिळवलेला पैसा होता तो. कबूल केल्याप्रमाणे सरिता शेट्टीला मी भांडवल आणि 10% रक्कम परत केली आणि पार्टी करायला आम्ही सगळेजण लोणावळ्याच्या ST स्टँडला चहाच्या टपरीवर जाऊन चहा प्यालो आणि पावभाजी खाल्ली.
पार्टी म्हणजे ही एवढीच संकल्पना त्यावेळेस तरी होती. लोणावळ्याच्या थंड हवेतला तो गरमागरम चहा मला आजही आठवतो. तिथून मुंबईला परत आल्यानंतर अर्थातच इंजिनिअरिंग कॉलेजाच्या ऑफिसात मला जायचं होतंच. तिकडे ATKTच्या पेपराचे पैसे भरायचे होते. तिथल्या अधिकाऱ्याने, मला वाटतं त्याचं नाव मेनन होतं, त्याने सांगितलं की तुमची ATKTची फी आधीच कोणीतरी भरून गेलाय. नक्कीच माझे वडील, दुसरं कोण. वडिलांना ATKTबद्दल माहिती होतं, म्हणजे माझी ATKT हे फार मोठं रहस्य नव्हतं. त्या लुटीच्या पैशातून ATKTचा खर्च भागवायचा माझा मनोदय माझ्या वडिलांनी सफल होऊन दिला नव्हता. तो पेपर मी चांगल्या मार्काने पास झालो आणि नंतर यथावकाश आमच्या बॅच बरोबर फर्स्ट क्लासमध्ये इंजिनियर सुद्धा झालो. तो लुटीचा पैसा माझ्या पाकिटात बरेच दिवस हात न लावता पडून होता. 8-10 वर्षांनी ते पाकिटच गेलं आणि मिळालं नाही. घरातच गाळ झालं असेल किंवा चोरीला सुद्धा गेलं असेल. परत मिळण्याचा चान्स किती? त्याचं उत्तर एकच, मिनिमम चान्स. आज माझ्या लक्षात येतं की दिलीप भाई योग्यच बोलत होता. तो नावाजलेला अभिनेता झाला, पण स्टार नाही. एका अतिशय प्रख्यात अशा सिरियलमधला त्याचा रोल अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. आज तर तो हयातही नाही. आणि दुसरं म्हणजे मी व्यवस्थितपणे पुढच्या परीक्षा पास करून आजपर्यंत इंजिनियर म्हणून काम करत आहे. अडचणी आल्या, पण त्यातून निभावून सुद्धा गेलो. मला वाटतं याचं प्रमुख कारण म्हणजे माझ्या परीक्षांची फी माझ्या वडिलांनी स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशातून भरली होती, लुटीच्या पैशांवर नाही. माझे वडील जेव्हा मला घामाने मिळवलेल्या पैशाचं महत्त्व सांगायचे, तेव्हा मी त्यांची खरं तर थट्टाच करायचो. अण्णा, पैसा आणि घाम याचा काय संबंध हो? असं मला तेव्हा खरंच वाटायचं. पण आज सांगू, आज मला त्यांचं म्हणणं पटतंय. नमस्कार.